डिग्रीपेक्षा जास्त डेडिकेशन साथ देते. आज एका माझ्या स्टुडंटने मला प्रूफ करून दाखवलं की तब्बल 10 दिवस झाले नाही त्याला कोर्स जॉईन करून आणि त्यांनी त्याचा पहिला क्लायंट अक्वायर केला. खूप जास्त मोठा क्लायंट नाही पण तो क्लायंट पहिला क्लायंट आहे. त्याच्या स्किल्सवरती त्याला जो विश्वास होता की आपण आपला पहिला क्लायंट अक्वायर करू शकतो किंवा आपण क्लायंटला फेस ऑफ करू शकतो, या कॉन्फिडन्सला त्यांनी 10 दिवसात जे डेव्हलप केले डेडिकेशन थ्रू, ते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. डेडिकेशनच्या बद्दल म्हणणं असं काय, तो मुलगा MCA ग्रॅज्युएट होता आणि त्यासोबत त्याचं म्हणजे इंटरेस्ट गेला होता त्या सगळ्या MCA आणि IT क्षेत्रामधून आणि त्याला काय कळत नव्हतं. तो खूप कन्फ्यूज होता. तो माझ्याकडे आला, त्यांनी काउन्सिलिंग घेतली आणि त्या काउन्सिलिंग नंतर आज त्यांनी त्याची पहिली अर्निंग अक्वायर केलेली. म्हणजे बघून घ्या, डिग्रीपेक्षा जास्त आपण स्किल्स जे पाहतो, स्किल्स आपल्याला लवकरात लवकर आउटकम देतात. खूप अजून स्टुडंट्सला भरपूर काही शिकायचे पण तो कॉन्फिडन्स त्यांनी दाखवलाय आजूबाजूच्या लोकल क्लायंट्सला अक्वायर करायचा, तो म्हणजे खूप प्रेरणास्थळ आहे. आणि अशाच प्रकारमध्ये तो आता पुढे सुद्धा प्रगती करणार आहे. त्याला आता ह्याच्या थ्रू एकदा क्लायंट अक्वायर झाला, एकदा क्लायंटचा अनुभव त्याला आला, तो पुढे गेल्यावरती अजून क्लायंट अक्वायर करायचा प्रयत्न करणार आणि अजून त्या डेडिकेशननी ती डेडिकेशन अजून त्याची वाढत जाणार, कारण डेडिकेशन सोबत त्याला आउटकम सुद्धा भेटलेलं आहे. असंच जर तुम्हाला सुद्धा अर्निंग रिलेटेड किंवा अर्निंग रिलेटेड असे स्किल्स शिकायचे असेल, इव्हन जॉब स्विच करायचा असेल किंवा कुठल्याही प्रकारचे कन्फ्युजन असेल करिअरच्या बाबतीत, तर तुम्ही नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. धन्यवाद.